प्रभू रामरायानं आपल्या आयुष्यातला बराचसाच कार्यकाल आणि या ठिकाणी व्यतीत केला. असं असणार ही सुंदर पावन पवित्र नगरी, आणि या नगरीमध्ये पावन धाम म्हणून ओळखलं जातं. त्या फुलावर नाव होतं वाचलं रात्री, पावन धाम चित्रकूट. तिथं आल्यावर प्रत्येक जीव पावन होतो. प्रभू रामरायानं ते स्वतःसाठी प्रूव्ह केलं. खरं पाहता रामायण एक असं चरित्र आहे, त्या रामायणाला जर त्या दृष्टीनं बघितलं तर रामायण आपलं आयुष्य बदलवलं. पण आपण रामायण फक्त एकनाथी रामायण आपण ऐकतो, भावार्थ रामायण ऐकतो, काय भाव त्याच्यामध्ये नाथ महाराजांनी व्यतीत केले. पण शेतकोटी रामायण आहे. तर प्रत्येक रामायणातला एक एक भाव टिपायचं म्हटलं तर काय काय गोष्टी कधी न ऐकलेल्या ऐकायला मिळतात. त्यापैकीच वनवास. कुणाला जीवनामध्ये वनवास हवा वाटतो? एक तरी जगाच्या पाठीवर भेटेल का मला वनवास पाहिजे. फक्त एक कुंती माता सोडली तर कुणीच देवाला दुःख मागितलं नाही. सगळे सुखाचे सांगाती, दुःखी कोणी ना आणती. दुःखामध्ये कोणच येत नाही. आणि म्हणून या रामायणाचं आपण भाव बघितला. सगळ्याला रामायण माहित आहे, पण एक भाव मी सांगून पुढे जाईन. साहित्य रक्तवस्तूवर आपण चिंतन करणार आणि पुढे निघणार. पण ह्या भूमीमध्ये ज्यानं कित्येकाचं आयुष्य बदलवलं असा असणारा तो श्रीराम. तिथं तुम्ही श्रवण भक्ती, सर्वश्रेष्ठ भक्ती, नवविधा भक्तीतली प्रथम भक्ती ती तुम्ही करताय. आणि पुढं असं झालं, प्रभू रामराया लहानाचे मोठे झाले अयोध्येत. आणि मोठं झाल्यावर त्या प्रभूला मोठं होत असताना कौशल्यपेक्षा जास्त लळा कैकेयीचा होता. कौशल्यपेक्षा जास्त प्रेम कैकेयी माता करत होती. आणि ते प्रेम इतकं होतं, त्या प्रेमापोटी रामराया त्या कैकेयीला म्हणायचं, आई किती प्रेम करतेस का माझ्यावर. कैकेयी म्हणायची, रामा तू माझा जीव जरी मागितला, प्राण जरी मागितला तर मी वळून टाकीन रे बाळा तुझ्यावर. सावतर आई कशी असावी हेही रामायण शिकव. आणि त्याच वेळी रामराया म्हणतात, आई खरंच मला मागत ते तू देणार का ग. तू मागून तर बघ रे बाळा, माझा प्राण ववाळून टाकीन मी तुझ्यावर. हा एक भाव आहे रामायणात. आणि त्यावेळी रामानं काय मागावं. थोड्याच दिवसावर तो मोठा झालेला राम कुमार अवस्थेमध्ये दशरथ राजानं थोरला ज्येष्ठ पुत्र म्हणून राज्याभिषेकाची तयारी केली आहे. राम गादीवर बसणार आहे. गादीवर बसणाऱ्या रामाची सगळी अयोध्या नवरीसारखी नटली आहे, वाट बघतीये. सगळ्याला वाटतंय आमच्या नगरीला राजा होणार, राम राजा होणार, रामाचं राज्य येणार. सगळे आनंदात आहे. आणि काही दिवस अगोदर रामराया कौशल्याला त्या कैकेयीला माईला म्हणतात, अगं आई मला हवं ते तू देशील का. आणि आई म्हणते मागून तरी बघ. आणि त्यावेळी रामानं काय मागितलं असेल. कैकेयीला म्हणतात, राम आई खरंच जर मला तुला द्यायचं असेल ना तर एक गोष्ट दे, मला या संसारात अडकायचं नाही, मला राजा व्हायचं नाही. अशी कित्येक पिढ्यान पिढ्या रात्रंदिन तप करणारी माझी वाट बघतायत का, मला इथून बाहेर काढ. बघा रामायणाची मी दुसरी बाजू सांगतो. कैकेयीला कळना,
कैकेयी म्हणते रामा बाहेर काढ म्हणजे मला सोडून जाणार. तसं समज आई, पण मला अयोध्यात चैन पडत नाही. त्यावेळी जीव ओवाळून टाकणारी आई लेकरासाठी जीव ओवाळू शकते, पण लेकरू आपल्यापासून दूर गेलेलं ते कधीच मान्य करू शकत नाही. आणि त्या कैकेयीला राम म्हणतात, मला इथून बाहेर वनाचा राजा कर, मला अयोध्येचा राजा नको. काही कर आई, पण मला इथून बाहेर काढ. आता लेकराची इच्छा आणि ती राम आईला मागतायत. आणि त्याच वेळी कैकेयी थोडा वेळ कळायचं बंद झालं, बेहोश झाली रामाच्या मागणीनं. राम तिला सावध करतात, अगं आई, मी जर बाबांना म्हटलं तर ते मला कोणच, माझी कौशल्य आई सहित कोणच माझी इच्छा पूर्ण करणार नाही, कोणच मला जाऊ देणार नाही. तूच एकमेव आहे, कारण तुझंच चालतंय. आणि रामाच्या इच्छे खातर कैकेयीनं सांगितलं, ठीक आहे बाळा, तू जर तिथं सुखी असेल तर आईला दुसरं काय पाहिजे. डोंगराच्या आड राहू दे, पण माझं लेकरू सुखी राहू दे, ह्याच्या पलीकडे काय असतं. आणि त्यावेळी कैकेयीनं रामाचा हट्ट पुरवण्यासाठी जे 2 वर राजा दशरथाकडे उधार ठेवले होते, ते वर मागायसाठी उद्याचा दिवस आहे, मुहूर्त आहे, राम राजा बनणार आहे ना, आदल्याच्या दिवशी रात्री कैकेयी रुसली आहे. त्याला कोप भवन म्हणतात. पूर्वी रुसायसाठी सुद्धा राण्यांना वेगळ्या खोल्या असायच्या. त्या खोलीत जाऊन बसली, राजानं वळखायची, ही रुसली. आणि त्या कोप भवनात बसलेली राणी उद्यासाठी सगळी नटलेत, आनंदी आनंद आहे, नगारे वाजतात, चौघडे वाजतात, सगळीकडे आनंद आहे. पण जी राणी रामावर जीवापाड प्रेम करते तीच कोपभवनात बसली. कळायचं बंद झालं. तो निरोप राजा दशरथाकडे पोचला. राजा दशरथ धावत पळत गेला, कारण तो राजाही जीवापाड प्रेम त्या राणीवर करत होता. त्यावेळी विचारतोय, काय हवंय तुला, का असं सुखाच्या टायमाला तो दुःख अवस्थेत आहे. त्यावेळी कैकेयीनं सांगितलं, महाराज मला बाकीचं काय माहित नाही, पण मला जे 2 वर तुम्ही देणार होता त्यातला पहिला वर, उद्याची गादी माझ्या भरताला मिळावी आणि रामाला त्याच्या बदल्यामध्ये दुसऱ्या वरामध्ये वनवास मिळावा. दशरथ राजा धाडकन जमीनवर पडला. अगं, चांडाळनी शब्द वापरलाय बरं. मी तुला जीवापाड प्रेम करत होतो, रामावरही तू जीवापाड प्रेम करते, तुझी जीभ झडून कशी काय गेली नाही. भरताला गादी मान्य आहे मला, पण रामाला वनवास का. काय तुझं वाईट केलं त्यानं. मग खरं गोज कळलं तुम्हाला. हा रामाची मागणी होती हो. त्या कैकेयीनं आपल्या अंतकरणावर दगड ठेवलाय. सगळं जग मला नावं ठेवणार आहे रामा, एवढंच नाहीये, या विश्वात माझ्या नावाचं नाव सुद्धा आपल्या लेकीचं कोण ठेवणार नाही. हे दुःख मला येणार आहे माहित आहे, पण तुझी इच्छा पूर्ण होणार आहे, म्हणून मी तुझ्यासाठी आता करते. काय जीवन आहे बघा कैकेयीच. एवढा त्याग कौशल्यानं सुद्धा केला नाही हो रामासाठी. आणि त्या कैकेयीनं सगळ्या जगाची नावं ठेवून घेतली हो. कौचत्या असणारी अयोध्या थू थू करते कैकेयीवर. कसली जन्माला आली. राम राजा होणाऱ्या राजाला वनवासाला पाठवायला. आणि त्या रामाच्या पाठीमाग ठरला दिवस. राजा दशरथ तिळतिळ करतोय, शिव्या श्राप देतोय. चांडाळने तुझी जीभ का ढळली नाही, का त्या ठिकाणी चढली नाही, माझ्या रामाला वनवास करते. काय होतं याचा विचार तर करायचा पाहिजे होता. राम गेल्यावर रामाचा बाप जिवंत राहील का. ते वैधव्य सुद्धा त्या कैकेयीमुळं, त्या कैकेयीला येणार होतं ते वैधव्य सुद्धा रामासाठी तिनं मान्य केलं. ध्यानात घ्या. आणि ती कैकेयी, मला काही माहित नाही महाराज, तुम्ही वर दिलेला नाही तर
मला होत नाही म्हणून सांगा. आजपर्यंत रघुरीत चल सदा चली आई, प्राण जाय पर वचन ना जाई. वचनाला तुम्ही मागे घेताय. धाडकन वचनाची जाग आणून दिल्याबरोबर राजा दशरथ उठला. तुला काय करायचंय ते कर, काय व्हायचंय ते. ठरलं. जिथं राज्याभिषेक होणार होता त्याच ठिकाणी रथामध्ये प्रभू रामचंद्र निघाले. कैकेयीना निरोप दिला. राम निघाला ही बातमी वाऱ्यासारखी अयोध्येत पसरली. सीता माईपर्यंत बातमी पोचली. सीतेला राजा दशरथ म्हणतात, हे पोरी, मी राजा जनकाला काय सांगणार, तू जाऊ नको बरं. तो अशा राज्यामध्ये वागलेली. त्यावेळी सीतामाईनं सांगितलं, जे ते राघव ते ते सीता. काय मागती, काय विचारता? फक्त मला राम पाहिजे आणि त्या रामा बरोबरच मी शोभून दिसते, अन्यथा सीतेचं अस्तित्व तरी कुठं आहे? आणि खरंच बघा, विश्वामध्ये जिला नवरा नाही तिचं अस्तित्व काय आहे? कसलं बी पेताड असू द्या हो, पण त्याच्या नावाचं भाळावर कुंकुम आखून ज्यावेळी ती थाटातनं सुवासिनी म्हणून एखाद्या पंक्तीला जाऊन बसते, त्यावेळी तिचा जो श्रंगार, तिच्या असणाऱ्या त्या जीवातल्या भावना ज्या असतात ना, त्या राजराणीसारखा थाट घरात आहे. पण कपाळावर ज्याच्या नावानं कोरावं ते कुंकूच नाहीये. काय आनंद आहे त्या जीवनामध्ये, लक्षात घ्या. आणि त्या सीतेनं सांगितलं, नाही महाराज, एवढंच मला इच्छा आहे, माझं मागणं आहे, मला रामाबरोबर जाऊ द्या, माझ्या रायाबरोबर राहू द्या. त्यावेळी लक्ष्मण निघाला. त्यावेळी राजा म्हणतो, अरे तू तरी राहा, जिथं माझा प्राण तिथंच मी, कारण राम माझा मोठा भाऊ म्हणजे माझा प्राण आहे. तिथं बंधू प्रेम शिकवतं रामायण, बांध कोरायला नाही शिकवत. त्यावेळी त्या लक्ष्मणाची बायको ती त्या ठिकाणी निरोप द्यायला आले. पण लक्ष्मणानं तिच्याकडे बघितलं सुद्धा नाही, कारण कदाचित जर मी तिच्याकडे बघितलं तर मी तिथं अडकून राहील. माझ्या रामाच्या सेवेमध्ये काहीतरी कमी पडेल. आणि एक सांगितलं जातं, उर्मिला तिचं नाव. त्या उर्मिलेला नजरेनच लक्ष्मणानं सांगितलं, मी तिकडं सेवा करतोय, तुला इथली सेवा करायची. आणि 14 वर्ष राम परत येईपर्यंत उर्मिलेनं इतकी सेवा केली, इतकी सेवा केली की 14 वर्ष फक्त त्या असणाऱ्या राम आणि लक्ष्मण परत यायची वाट. उपवास 14 वर्षाचा उर्मिलेनं केला होता. उपवास 14 वर्ष अन्न पाणी खाल्लं नाही. करू शकेल कोण? अहो एवढंच नाहीये, त्या अयोध्येनं जिथं जगाचा मालक राम राजा होणार होता, तो राजाच गेला तर प्रजा निर्माण करून उपयोग काय? म्हणून एकही बाळ 14 वर्षात अयोध्येत जन्माला आलं नाही. कुणीच संसार केला नाही. घरात नवरा बायको होती, पण अंतरावर होती. काय त्या अयोध्येचा त्याग आहे. आणि अशी असणारी ही अयोध्या, त्या अयोध्येत ना राम या ठिकाणी आले. आणि आल्यानंतर पुढं असं झालं, ज्यावेळी चित्रकूटावर राम निघाले, वनवासाला निघाले, अयोध्येतले सगळी जनता रामाच्या मागे, रामा रामा जाऊ नका, परत चला म्हणून सगळी घालवायला आलेली होती. पण रामानं त्यांना चकवा दिला, कारण त्यांना यायचं होतं. बऱ्याच रामकथेमध्ये बरीचशीच चरित्र पुढचं करायचं होतं. ती चरित्र रामानं करण्यासाठी वनवास मागितला होता. आणि प्रभू या ठिकाणी आले. आल्यानंतर भरत आजोळी होता. भरताला पुन्हा कळालं